नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक, चविष्ट आणि घरगुती स्टाईल आंब्याची कढी. उन्हाळ्यात आंब्याचे कितीही पदार्थ खाल्ले तरी मन भरत नाही आणि त्यात अशी गरमागरम कढी मिळाली तर जेवणाची मजाच वेगळी. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे आंबा अगदी स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी एकच आंबा वापरलेला आहे, कारण एकच आंब्याची कढी भरपूर होते. आंबा आपला स्वच्छ धुवून झाला की आता आपण त्याला सोलून घेऊया. आंबा निवडताना खूप आंबटही घेऊ नका. आंबा नेहमी थोडा गोड किंवा हलका आंबट आंबा जर घेतला ना तर कढी खूप छान लागते. खूप आंबट जर आंबा घेतला तर कढी जास्त आंबट होऊ शकते, म्हणून जास्त आंबट आंबा घेऊ नका. हे बघा, आता आपला आंबा छान सोलून झालेला आहे. आता आपण या आंब्याचा पल्प काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा सगळा पल्प काढून घ्यायचा आहे आणि आता कुकरमध्ये टाकून 2 शिट्या होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. असं केल्याने आंबा छान मऊ होतो आणि कढीला मस्त स्वाद येतो. कुकर पूर्ण थंड झाल्यावर आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर हे बघा, इथे आपला आंबा खूप छान मऊ झालेला आहे. आता आपण एका रवीने ते छान मिक्स करून घेऊया. मी मिक्सर न वापरता रवीनेच हा पल्प छान घोटून घेतलेला आहे. असं केल्याने पल्प एकदम स्मूथ होतो आणि कढीला खूप छान टेक्स्चर येतो. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडं मिक्सरमध्ये फिरवला तर अगदी स्मूथ टेक्स्चर येईल. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालून छान गुठळ्या न राहू देता आपल्याला छान ते घोटून घ्यायचं आहे. बेसनामुळे कढीला छान घट्टपणा येतो आणि चवही खूप मस्त लागते. हे तुम्ही मिक्सरला जर फिरवलं ना तर अगदी टेक्स्चर खूप स्मूथ होतं आणि बेसनाच्या गुठळ्या सुद्धा राहत नाही. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवूया. आता तेल गरम झालं की सर्वात आधी आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं. त्यानंतर आता लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसूण पाकळ्या घातल्या की त्या हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालत आहे. ते अगदीच ऑप्शनल आहे, पण आलं लसूण पेस्ट घातली ना की आपल्या कढीला खूप छान चव येते. आता त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि आता लगेच तयार केलेलं आंबा आणि बेसनाचं मिक्सचर कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. हे मिक्सचर घातल्यानंतर सतत ढवळत राहा, म्हणजे बेसन खाली बसणार नाही.
आता त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर आंबा थोडा आंबट वाटत असेल तर थोडासा गूळ घातला तर चव खूप छान बॅलन्स होते. इथे माझा आंबा गोडसर होता त्यामुळे मी यामध्ये गूळ घातलेला नाही आहे. पण जर तुम्ही घेतलेला आंबा जर आंबट असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडा गूळ घालून चव छान बॅलन्स करू शकता. आता मध्यम आचेवर कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे. हळूहळू कढी थोडी घट्ट होईल आणि घरभर मस्त सुगंध पसरायला लागेल. आता यामध्ये छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि बस तयार झाली आपली गरमागरम झणझणीत आणि खूपच चविष्ट अशी आपली आंब्याची कढी. ही कढी गरम भातासोबत खाल्ली तर चव अजूनच भारी लागते. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.